Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात तापी नदी पात्रामध्ये पाटबंधारे खात्यातर्फे भुसावळ नगरपालिका आणि रेल्वे विभागाने बंदरात पाण्याची घट झाल्यामुळे पाण्याची मागणीही केली होती। पाटबंधारे खात्याकडून पाणी सोडल्यानंतर नगरपालिका आणि रेल्वेच्या बंदरात संपूर्ण बंधारा पूर्णपणे भरण्यासाठी 7 दिवसांचा अवधी हा लागत असतो, परंतु दोघेही बंधारे आपली सीमा वाढवत नसल्याची निदर्शनास रेल्वे आणि नगरपालिकेच्या आल्यानंतर त्यांनी पाटबंधारे खात्याकडे याबाबतची तक्रार नोंदवली होती। त्यानंतर पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांनी नदीपात्राची संपूर्ण पाहणी केली असता त्यावेळेस धक्कादायक बाब निदर्शनास आली की या नदी काठावरती असलेल्या कासवा या गावातील काही नागरिकांनी आपला मनमानी कारभार करत अवैधरित्या नदीपात्रात रेल्वे आणि नगरपालिकेच्या नदीच्या पाण्याच्या मुख्य स्रोताजवळ सिमेंट कॉन्क्रीटने बंधारा बांधून हे पाणी अडवले होते। ही बाब लक्षात येताच पाटबंधारे खात्यांनी तात्काळ या बंधाऱ्याला तोडून अडवलेल्या पाण्याचा मार्ग हा मोकळा केला। या कारवाईच्या वेळेस नगरपालिका, रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी यांच्यासह यावल तालुक्याचे तहसीलदार हेही यावेळी उपस्थित असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास देऊळकर यांच्याकडून आयपीएन न्यूज महाराष्ट्राशी बोलताना मिळाली आहे। शहरामध्ये काल परवाला आपण काही पाटबंधाऱ्याच्या खात्यांचे नगरपालिका आणि तहसीलदार अधिकारी जाऊन त्या ठिकाणी काहीतरी तोड केलेली आहे, तर नेमकं काय प्रकार होता त्या ठिकाणी? माझ्या माहितीप्रमाणे कासवा गावच्या ठिकाणी जी कारवाई केलेली आहे ती इरिगेशन विभागाने कारवाई केलेली आहे। सदर कारवाईच्या वेळेला त्या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते, ही बाब खरी आहे। विषय त्याच्यातला असा आहे की नगरपालिका, रेल्वेचा बंधारा या सगळ्यासाठी जी पाण्याची मागणी आपण इरिगेशन डिपार्टमेंटकडे करतो, याही वेळेला आपण मागणी केल्यानंतर आपलं आवर्तन सोडण्यात आलेलं होतं। तथापि आपलं निदर्शनास असं आलं की जितक्या कालावधीत आपल्या धरणात, आपल्या बंधाऱ्यात पाणी पोचायला पाहिजे ते पोचलेलं नव्हतं। त्यावेळेला आपण पाहणी केली असता असं लक्षात आलं की कासवा गावाच्या इथे एक बंधारा बांधण्यात आलेला होता आणि त्याच्यामुळे ते पाणी आपलं जे आपल्यासाठी रोटेशन सोडलेलं होतं पाण्याचं ते अडवलं जात होतं आणि त्याच्यामुळे आमचा जो बंधारा आहे, रेल्वेचा लोअर बंधारा आणि अप्पर बंधारा, हे दोन्ही सुद्धा त्याच्या पातळीपेक्षा खूप कमी भरलेले होते। सदर बाब आपण तातडीने इरिगेशन विभागाच्या निदर्शनास आणून दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी पाहणी केली असता कदाचित त्यांना ते बेकायदेशीर काम आढळून आलं असेल आणि म्हणून त्यांनी ते तोडलं असावं। सर, साधारण माहिती मिळेल किती दिवसांपासून तो बांधून ठेवत असं काही? किती दिवसापासून बांधून ठेवतं काही माहिती मिळेल का? बंधारा बांधला होता नाही, ते नाही, पण आपल्याला जेव्हा आपल्या लक्षात आलं की ज्या वेळेला पाणी सोडलं, रोटेशन सोडल्यानंतर साधारणतः एक 6-7 दिवसात ते पाणी आपल्या बंधाऱ्यात येतं आणि आपला बंधारा पूर्ण भरतो आणि त्या बंधाऱ्यावर पुढे आपल्याला शहरात जो पाणी पुरवठा करायचा असतो त्यात बंधारा भरल्यानंतर साधारणतः 40 दिवसांचा साठा त्याच्यात होतो। पण आपण जेव्हा पाहिलं तेव्हा हे दिवस उलटून जाऊन सुद्धा आमचा बंधारा, दोन्ही बंधारे हे पूर्ण भरलेले नव्हते किंवा बरेचसे रिकामे होते आणि त्याच्यामुळे पाण्याचा साठा हा पुरवता येणं शक्य नव्हतं। त्याच्यामुळे ही बाब आम्ही तातडीने लक्षात आणून दिली इरिगेशन डिपार्टमेंटच्या आणि हे आम्ही जेव्हा पाहिलं, हे आमच्या लक्षात आल्यानंतर जेव्हा पाहणी केली की पाणी का नाही येते, त्यावेळेला लक्षात आलं की त्या ठिकाणी अशा प्रकारचा बंधारा बांधण्यात आला। मग ही बाब आम्ही संबंधित यंत्रणांना कळवली, कारण याची मला वाटतं याच्यामुळे थोडंसं भुसावळकरांना पाण्याचा त्रास झाला असेल। हा, म्हणजे पाणी आपल्याला कमी मिळालेलं आहे आणि याच्यात जसं आम्ही कळवलं तसं माझ्या माहितीप्रमाणे ही बाब रेल्वेने सुद्धा स्वतंत्रपणाने कळवलेली आहे असं माझी माहिती आहे। ही कारवाई करत असल्याची माहिती कासवा येथील नागरिकांना मिळाली असता त्यांनी या बंधाऱ्याला तोडण्याला विरोध करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती दगडफेक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या कारवाईला 5 ते 6 दिवस उलटलेले असून असे कारस्थान करणाऱ्यांवरती पाटबंधारे खात्याने नेमकी काय कारवाई केली हे अद्यापही समजू शकले नाही आहे। या कमालीच्या झालेल्या कारवाईवरती किती पाणी पुरवठा रेल्वे आणि नगरपालिकेला मिळतो, याबरोबर अशा घटनांना रोखण्यासाठी पुढे काय उपाययोजना पाटबंधारे खात्याकडून केली जाईल याकडे संपूर्ण भुसावळ शहराचे लक्ष लागून आहे। तापी नदीच्या पात्राजवळ या ठिकाणी आहेत। गत काही दिवसापूर्वी या ठिकाणी कासव्यातील काही शेतकरी मंडळांनी या ठिकाणी रेल्वेचा आणि नगरपालिकेचा पाणी पुरवठा या ठिकाणी बांधार बांधण्याचा थांबवण्याचा प्रयत्न केला होता
अवैधरित्या या ठिकाणी बांधकाम या ठिकाणी त्या शेतकऱ्याने केलेलं होतं आपल्या शेताला पाणी मिळावं म्हणून, परंतु या ठिकाणी पाणी हे वारंवार प्रशासनाकडे सोडलं होतं आणि पुढे पाणी येत नसल्यामुळे एकंदरीत विचारात पडलेले प्रशासन किंवा पाणी का येत नाहीये आणि त्यानंतर या ठिकाणी अशी माहिती पडली की काही कासव्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी हा बांधारा बांधून ठेवला होता आणि 7 दिवसानंतर हा बांधारा तोडण्यात आलेला व पाणी सुखरूपपणे या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। परंतु अशा प्रकारचे वारंवार जे तापी नदी पात्रामध्ये जे बांधारे अवैधरित्या बांधले असतात याच्यावरती ही कारवाई नेमकी केली काय याकडे सध्या संपूर्ण भुसावळकरांच्या लक्षात